नमस्कार. आजचा व्हिडिओ हा खूप खास आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण विना मेकअप करता चेहरा किंवा त्वचा सुंदर कशी ठेवता येईल हे पाहणार आहोत. महत्त्वाच्या टिप्स आहेत, त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका. विना मेकअप सुंदर चेहऱ्याचे सिक्रेट. तर प्रत्येकाला सुंदर दिसण्याची खूप इच्छा असते. चांगली त्वचा नसेल तर चेहऱ्याचा मेकअप फार चांगला दिसत नाही. आपली त्वचा चमकदार आणि चांगली दिसावी असं तुम्हाला वाटत असेल तर आपल्या त्वचेची विशेष काळजी घ्या. दरवर्षी बाजारात महागडी उत्पादने वापरून आपली त्वचा काही काळासाठी चांगली होते. मात्र जर तुम्हाला कायमची त्वचा चांगली पाहिजे असेल तर या टिप्स जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. चला तर पाहूया काय टिप्स आहेत. चेहरा स्वच्छ करण्यासाठी नेहमी दुधाचा वापर करा. यामुळे चेहऱ्यावरील घाण स्वच्छ होईलच, शिवाय त्वचा नैसर्गिकरित्या मॉइश्चराईज होईल. यासाठी कापसाचे गोळे दुधात भिजवा आणि त्यानंतर संपूर्ण चेहरा स्वच्छ करा. यामुळे त्वचा मऊ आणि स्वच्छ होईल आणि चेहरा देखील सुंदर दिसू लागेल. चेहऱ्यावर ब्लॅक हेड्स असतील तर ते काढण्यासाठी एका भांड्यामध्ये अंड्याचा पांढरा भाग घ्या आणि त्यात 1 चमचा मध मिसळा. आता हे मिश्रण ब्लॅक हेडच्या ठिकाणी लावा आणि 15 ते 20 मिनिटे असेच राहू द्या आणि 15 ते 20 मिनिटांनंतर चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. मुळापासून ब्लॅक हेड्स निघून जातील. दररोज कमीत कमी 7 ते 8 तासांची झोप घ्या आणि भरपूर पाणी प्या. म्हणजे दररोज 5 ते 7 लिटर तरी पाणी तुम्ही प्यायला हवं. याचा छान इफेक्ट स्किनवरती होतो. सतत चेहरा धुताना साबण किंवा फेस वॉशचा वापर केला तर त्यामुळे त्वचेतील कोरडेपणा वाढतो आणि त्वचेमधील चमकदारपणा निघून जाऊन त्वचा निस्तेज दिसू लागते. त्यामुळे साबण आणि फेस वॉशचा वापर कमीत कमी करावा. वृद्धत्वाची समस्या दूर करण्यासाठी दररोज सकाळी थंड पाण्याने चेहरा धुवा. यामुळे चेहऱ्यावरील त्वचा घट्ट होते आणि त्वचेचे छिद्र लहान होतात. थंड पाण्यामुळे रक्त परिसंचरण वाढते, त्यामुळे त्वचा चांगली आणि चमकदार बनते. डोळ्याखाली काळी वर्तुळे असतील तर दररोज डोळ्यांच्या खालच्या बाजूस कच्च्या बटाट्याचे काप किंवा टोमॅटोचा रस आणि हलक्या हाताने डोळ्याला मसाज करावा. हा उपाय केल्याने डोळ्याखाली काळी वर्तुळे कमी होण्यास खूप मदत होते. तसेच लिंबू आणि दूध यांचे मिश्रण तुमच्या त्वचेवर लावा आणि हे रात्रभर असेच राहू द्या आणि सकाळी कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. दुधाच्या क्रीमच्या फॅटी ॲसिडमुळे तुमची त्वचा हायड्रेट होण्यास मदत होते. लिंबूची ब्लिचिंग गुणधर्म त्वचेला टोन करण्यास आणि डाग दूर करण्यास मदत करतात. घरगुती हे सोपे उपाय आहेत. ट्राय करून पहा, तुम्हाला नक्की फरक जाणवेल. तुम्हाला जर पिंपल्सची समस्या होत असेल तर बेसन आणि हळदीचा फेस मास्क हा तुम्हाला खूपच फायदेशीर ठरणार आहे. बेसनामुळे त्वचेला अनेक फायदे होतात. हळदीमुळे असलेल्या अँटीऑक्सिडंट गुणधर्म यामुळे चेहऱ्यावर ग्लो येण्यास मदत होते. तसंच यातील अँटीसेप्टिक आणि अँटीबॅक्टेरियल गुणांमुळे पिंपल्स दूर होतात. यासाठी एका वाटीमध्ये 2 चमचे बेसन पीठ, 1 चमचा हळद घ्या. आता यामध्ये दूध किंवा पाण्याच्या मदतीने ही पेस्ट तयार करा. आता हा फेस पॅक चेहऱ्याला लावा. त्यानंतर 15 ते 20 मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवा. तुम्ही हा प्रयोग आठवड्यातून 2दा करू शकता. हा होममेड फेस पॅकचा वापर केला तर चेहरा उजळण्यास नक्कीच मदत होते. मध हा चेहऱ्याला मॉइश्चराईज करून चेहरा हायड्रेट होण्यास मदत करते. मधामध्ये अँटीबॅक्टेरियल गुण असल्यामुळे पिंपल्सची समस्या दूर होते. तसेच मध पिगमेंटेशन डाग फिके करण्यास मदत करते. त्यासाठी चमचाभर मध हातात घेऊन चेहऱ्यावर लावा. मिनिटभर मधने चेहऱ्याला मसाज करावा. त्यानंतर 10 मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवावा. यामुळे चेहरा स्वच्छ होऊन चेहरा ग्लो होण्यास मदत होते आणि त्वचा चमकू लागते. टोमॅटोमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट गुणधर्मामुळे त्वचेला पोषण मिळण्यास मदत मिळते. यासाठी टोमॅटोच्या स्लाइसचे चेहऱ्यावर गोलाकार मसाज करा. त्यानंतर 10 मिनिटे टोमॅटोचा रस चेहऱ्यावर तसाच राहू द्या. त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून
सुती कापडाने कोरडा करावा आणि मॉइश्चराईज लावावं. यामुळे चेहऱ्यावर ग्लो येण्यास खूप मदत होते. पुढचा उपाय पपईचा रस. पपई हे फळ आपल्यासाठी खूपच लाभदायक आहे. पपईचा रस चेहऱ्यावर लावायचा आणि तो चेहरा सुकेपर्यंत तसेच राहू द्यायचा आणि नंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. त्यामुळे तुमचा चेहरा गोरा आकर्षक दिसतो आणि चेहऱ्यावर चमकसुद्धा येते. पुढचा सोपा उपाय म्हणजे कोरफडीचा गर आपल्यासाठी खूपच उपयुक्त आहे. कोरफडीचा गर काढून तो चेहऱ्यावर लावायचा. गर लावल्यानंतर चेहरा तसाच सुकू द्या आणि चेहरा सुकल्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून टाका. याचा परिणाम चेहरा गोरा आणि खूप सुंदर दिसण्यास मदत होते. तुम्ही हा प्रयोग दररोजसुद्धा करू शकता. रात्री झोपण्यापूर्वी चेहरा नीट स्वच्छ धुवा, कारण दिवसभर धूळ आणि घाण त्वचेवर गोठून राहते. तसेच तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर मेकअप लावला असेल तर झोपण्यापूर्वी तो पूर्णपणे काढून टाकावा. त्यामुळे त्वचेवर जमा झालेले केमिकल्स पूर्णपणे स्वच्छ होतील आणि त्वचेला इजा होणार नाही. हा घरगुती उपाय तर खूपच उपयुक्त आहे. बटाट्याचा वापर करून तुम्ही चेहऱ्यावरील डार्क स्पॉट आणि टॅनिंग दूर करू शकता. तसेच तुमच्या चेहऱ्यावरील ग्लो कमी झाला असेल तर बटाट्याचा मास्क वापरले तर ग्लो पुन्हा येण्यास मदत होते. कच्चा बटाटा किसून त्याचा वापर चेहऱ्यावर स्क्रबपणे करावा. पुढचा उपाय त्वचा स्वच्छ करण्यासाठी तुम्ही ओट्सचा देखील वापर करू शकता. हा एक उत्तम पर्याय मानला जातो. ओट्समध्ये दूध, खोबरेल तेल घालून हलक्या हाताने मसाज करा आणि चेहरा धुवा. नक्की फरक जाणवेल. हिवाळ्यात त्वचा कोरडी होण्यापासून रोखण्यासाठी त्वचेला नियमितपणे एक्सफ्लोएट करा. यामुळे त्वचेवर जमा झालेली ड्राय स्किन दूर होऊन त्वचा नितळ दिसू लागते. त्यासाठी तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा एक्सफ्लोएट करणे आवश्यक आहे, जेणेकरून चेहरा ओलाव्यामुळे चेहऱ्यावरील असलेली घाण सहज निघून जाईल. तुम्हाला चमकदार त्वचा हवी असेल आणि कोरडेपणा टाळायचा असेल तर चेहरा एक्सफ्लोएट आणि स्वच्छ करण्यासोबतच चेहऱ्याची मसाजसुद्धा करा. चेहऱ्याची मसाज केल्याने रक्ताभिसरण वाढते आणि त्वचेवर चमक येते. यासाठी ॲलोवेरा जेलने चेहऱ्यावर मसाज करा आणि त्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा. तसेच रात्री झोपण्यापूर्वी चेहरा नीट स्वच्छ धुवा. चेहरा स्वच्छ आणि क्लीन करण्यासाठी कधीकधी दुधाचा देखील तुम्ही वापर करा. तसेच रात्री झोपताना त्वचा मॉइश्चराईज करा, क्रीम लावा. या बेसिक टिप्स लक्षात ठेवल्यास नक्कीच तुमचा चेहरा चमकदार आणि सुंदर दिसेल. तर या आपल्या घरगुती छान टिप्स होत्या. या टिप्स जर तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील किंवा उपयोगी वाटत असतील तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.